त्याच्यामध्ये असं आपण ठरवलं की आपले ऑडिटर्स नेमा, आज ऑडिटर बसून पगार घेतात बसलेले, त्या ऑडिटर्सला स्वतंत्र काम दिलं पाहिजे की त्यांनी बिल अगोदर, म्हणजे समजा एखादा पेशंट आहे तो ऍडमिट झालाय 10 दिवस राहिलाय, तर त्याचं बिल पेशंटच्या नातेवाईकाकडे आणि पेशंटकडे न जाता अगोदर आपल्या गव्हर्नमेंटच्या ऑडिटरकडे गेलं पाहिजे. ऑडिटरनी तपासलं पाहिजे की ते आपल्या निकषात बसल्याप्रमाणेच त्यांनी लावलंय का नाही, का त्यांनी काही चुकीचं लावलं, आणि त्यांनी काउंटर सिग्नेचर केली पाहिजे, नंतर दिलं पाहिजे. इथपर्यंत काल आपल्या बीसी मध्ये ठरवलं, ज्याला सीएम साहेबांनी सुद्धा एंडोर्स केलं. सर उद्या आम्ही नेमणूक करते सर, सर्व हॉस्पिटल काही कर्मचारी, तर एक सुद्धा असा व्यक्ती येता कामा नाही की चुकीचं बिल झालेलं आहे. एक तर म्हणजे आमचा दावा असा आहे की आज जे काही पेशंट ऍडमिट होऊन 2-2.5 लाख जे पॉझिटिव्ह केसेस झाले ज्याची ट्रीटमेंट झाली, तर शिंदे साहेबांनी आम्ही जे काय आमच्या ह्याच्यातून माहिती घेतली 85%, 83%, बरोबर शिंदे साहेब, की टोटल फ्री कॅशलेस सेवा घेत आहे. मग आपल्याला अशा वेळेस आपल्या गव्हर्नमेंटचं उगीच परसेप्शन असं होता कामा नये की काहीतरी आवाच्या सभा घेत आहे. त्यामुळे आपले सन्मान्य बरेचसे आता खासदार साहेबांचं मत तसं झालं किंवा काय असेल तर ठीक आहे, ज्या केसेस असतात त्या ठीक आहे, त्यांना आता एसिम्प्टोमॅटिक केस आहे, आता त्याला आपली एमजेपी जेवाय मध्ये बसत नाही. तर अशा वेळेस खरं तर एवढ्यामध्ये सीसीसी कॅटेगरी जे आहे ते कशासाठी आहेत? सीसीसी कॅटेगरी आपण जे केलेले आहेत ते सगळे 100% आपले आहेत, आणि आता तुम्ही दाखवलेल्या प्रेझेंटेशन मध्ये जवळजवळ 50% रिकामे आहेत. असं नाहीये की रिकामे नाहीयेत, सगळे रिकामे आहेत. मग अशा वेळेस जे काही खासदार साहेबांनी केस सांगितली त्या केसला 75,000 रुपये लागताच कामा नये. प्रॉपर प्लॅनिंग केली ना तर एकही रुपया खरं सांगतो तुम्हाला की लागायलाच नको, कुठल्याही कोविड असो नॉन कोविड असो. आज आपण 100% युनिव्हर्सल कव्हर घेतलंय एमजेपी जेवाय मध्ये सुद्धा. त्यामुळे माझं मत आहे की पैसे लागू नयेत, आणि आपल्या कुठल्या तरी निग्लिजन्समुळे किंवा आपल्याला अज्ञानामुळे मी म्हणेन आपल्याला लोकांना पैसे लागत आहेत काही काही ठिकाणी. त्यामुळे आपण जरा थोडं एज्युकेट करून घ्यावं, आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मला वाटतं काम करण्याची आवश्यकता. ऑडिटरचं मुख्यतः मला मुख्य मुद्दा सांगायचा की तो काउंटर चेक करा, जेणेकरून तशी प्रॉब्लेम येऊ देऊ नका. डॅशबोर्ड कंपल्सरी झाला पाहिजे. कुठल्याही कॉमन माणसाला कळायला पाहिजे की आता तुमच्या केसेस वाढतायत. जे प्रोजेक्शन शिंदे साहेबांनी त्यांच्या ह्याच्यात दाखवले त्याच्यामध्ये त्यांनी डीसीएचसी बेड मध्ये सुद्धा मायनस दाखवलं आणि व्हेंटिलेटर मध्ये मायनस दाखवलं. मला वाटत नाही शिंदे साहेब व्हेंटिलेटर ऍज सच, जसं आपण बायपॅप सीपॅप ठीक आहे, पण व्हेंटिलेटर काही लागण्याची गरज पडू नये, कारण तशी काही लागू नये अशी मला वाटतं. हा, परंतु किमान आपल्याला ऑक्सिजनेटेड बेड्स कमी पडू नये या दृष्टिकोनातूनची व्यवस्था केली पाहिजे. आणि एसिम्प्टोमॅटिक पेशंट हे डीसीएचसी कॅटेगरी डीसीएच मध्ये राहताच कामा नये, याचं फार स्ट्रिक्ट मॉनिटरिंग केलं पाहिजे. ते पण कालच्या व्हीसी मध्ये फार स्ट्रिक्टली सांगितलं. मला वाटतं ते आता हे कसं आहे माहितीये का, आपण ऍडमिनिस्टर केलं पाहिजे. ऍडमिनिस्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तिथं चुकलं की सगळं गणित चुकतं, आणि त्यामुळे एक मिशन मोडवर माइंडसेट एकदम जबरदस्त ठेवून करावं लागणार आहे की आपल्याला हे करायचंय. तर तो एक महत्वाचा मी तुम्ही आता कमिशनर साहेब तुम्ही जे चुकलेला आहात अजून मला जे वाटतं स्पष्टपणे त्याच्यात इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन तुम्हाला करण्याची सूचना मी मागच्या मीटिंग मध्ये दिली होती. सर आज धारावी मॉडेल असेल किंवा जिथे जिथे स्लम सक्सेसफुल झाले तिथे 100% इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन वाढवल्यामुळेच झाले. मी बघतोय तुमच्या ह्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये खूप जागा रिक्त आहे अजून, तरी सुद्धा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये लोक नाहीयेत. माझं म्हणणं आहे की इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये जर लोक ठेवले आणि तिथे आता जसं काही लोकप्रतिनिधींचं असं म्हणणं आहे की त्या तिथे खाणं पिणं, आंघोळीला गरम पाणी, प्यायला गरम पाणी, जेवण अत्यंत दर्जेदार, हे स्पेशल मॉनिटर करा राव. आज आपण मी तुम्हाला सांगतो एवढे कर्मचारी अधिकारी वर्ग आहेत आपल्याकडे, एक फक्त फूड ऑफिसर ठेवा की ज्यांनी फक्त क्वारंटाईनच्या बघितल्या पाहिजेत गोष्टी की त्यांनी टॉयलेट रोजच्या रोज साफ झाले का नाही. तुमच्याकडे व्हॉट्सअपवर तुम्ही त्यांचे फोटोज मागवा. थोडं मॉनिटरिंग जर केलं ना तर हे काही लोकांना क्वारंटाईन सेंटर मध्ये वाईट वाटलं नाही पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी कशा असतात, एक परमनंट एक मार्क करून जातात लोकांच्या मनावर की आम्हाला ज्यावेळी परिस्थिती होती गव्हर्नमेंटनी कशी काळजी घेतली. मला असं वाटतं गव्हर्नमेंटच्या कम्प्लीट इमेजचा विषय असतो. आपण सगळ्यांना नम्र सूचना आहे की बरं काही अडचण नाहीये, एसडीआरएफ मध्ये तुमच्याजवळ फंड्स आहेत, तुमच्या ह्याच्यामध्ये डीपीडीसी मध्ये फंड्स आहेत, त्यामुळे ती पण ओरडची सगळीकडून थोडीफार येते की बाबा त्याच्यामध्ये आपल्याला खाण्यापिण्याची आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन वाढवावं. मला मुख्यतः सिटीमध्ये सांगायचंय, ग्रामीण मध्ये तर भरपूर व्यवस्था आहे, पण सिटीमध्ये सांगायचंय की त्याच्यामध्ये आपल्याला जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
कारण रिक्त जागा तशा भरपूर आहेत, पण तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी होत नाही. तर तो एक. आता आणखीन एक की डेथ ऑडिट कमिटी हा सुद्धा एक विशेष झालेला विषय. तर डेथ ऑडिट कमिटी पेपरवर घ्या आणि तुम्ही डेथ ऑडिट कमिटी लेखी स्वरूपात तुम्ही जाहीर करा की आमचं प्रत्येक डेथचं ऑडिट केलेलं आहे. मग कुठेतरी आपल्याला एक वचक राहील की बाबा डेथचं प्रत्येकाचं कारण मीमांसा ठरतीये आणि त्या डेथ ऑडिट कमिटीच्या दृष्टिकोनातून तुमच्या इथं हॉस्पिटल्स पण आहेत, तिथं सिनियर म्हणजे रेसिडेन्शियल्स पण असतील किंवा बाकीचे पण तुमचे सिनियर डीन साहेब आपल्याला करता येईल. पण इथली ऑडिट करायचं असताना पुण्याचे किंवा शिंदे साहेब आपल्याला जरा किंवा अर्चना मॅडम आपल्याला तिकडून दिलं तर बरं जाईल. पण डेथ ऑडिट कमिटी एक व्यवस्थित झाली पाहिजे. त्यांची ऑलरेडी सर सिव्हिल सर्जनच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे, त्याच्यात स्पेशालिस्ट सगळे असतात. तर तिथे प्रत्येक डेथचं ऑडिट होतं आणि आमची जी पुण्याची कमिटी आहे तर त्यांच्याबरोबर सर स्पेशल सोलापूर बरोबरच्या 2 मीटिंग आम्ही पण घेतल्या. पण डेथ ऑडिट कमिट्या झालेल्या नाहीत, ती इथं व्हावी अशी अपेक्षा आहे जेणेकरून त्या ठिकाणी व्यवस्थितपणा येऊ शकेल. आता काही महत्वाच्या विषयी एवढेच सांगितलेलं आहे की जसं आता तुम्हाला काही सगळ्यांनीच अधिकाऱ्यांनी काही निधी मागितलेली, वास्तविक कुठेही निधी कमी पडली असं मला जाणवत नाही. मला सोलापूरमध्येच पहिल्यांदा असं दिसतंय की जरा निधीची मागणी केली जाते. पण जे काही असेल पवारसाहेबांचंही तेच म्हणणं आहे की एक नोट व्यवस्थित द्या आणि त्या बाबतीतले आपण निश्चित प्रकारे निधी असेल किंवा लॉजिस्टिक्स असेल त्या सगळ्याच बाबतीत मला एक महत्वाचा फक्त सूचना एवढीच करायची की डॉक्टर्स जे कमी पडतायत सारखं जे म्हणताय तुम्ही, आज मी तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये बघितलं इथं 703 डॉक्टर्स आहेत. आपण ह्या 703 IMA चे डॉक्टर्स मी म्हणतो या सगळ्यांना आपण त्यांना जसं आपण रिक्विजिशन करतो तसं आपल्याला रिक्विजिशन म्हणजे यांच्या सर्व्हिसेस करताच येतात. त्यांनी कंपल्सरी एक तर त्यांच्या स्वतःच्या पण कराव्या, त्यांच्या स्वतःच्या दवाखान्यात राहावं आणि त्याच्यातून 3 तास जरी आपल्या कोविड हॉस्पिटलला आले तरी सुद्धा म्हणजे मेक इट एका डॉक्टरनी 7 दिवस द्यायचं, त्याच्यानंतर त्याचा टर्न ज्यावेळेस येईल त्यावेळेस येईल दुसरा डॉक्टर परत. तर कोविड हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे वॉर्ड जे आहेत त्या वॉर्डची संख्येवर एक डॉक्टर्स नेमा IMA चा ऑलरेडी केलेलं आहे सर 33 डॉक्टर्स. मग ते डॉक्टर्स कमी पडू नये हे मला जे खास करून प्रणितींनी सांगितलं की बाबा डॉक्टर्सच्या दृष्टिकोनातून अडचण येत. तर इथं जेवढे IMA चा म्हणजे ग्रामीण आणि शहर दोन्ही मिळून IMA जेवढे तेवढ्याची बाबतीत तेवढी काळजी घ्यावी. ट्रीटमेंटच्या अनुषंगाने ICU टेली ICU सुरू झालंच पाहिजे याची पण काळजी घ्या, कारण त्याच्या बाबतीत मी सगळं सांगितलेलं आहे. आणि पुढच्या केसेस वाढत आहेत त्या दृष्टिकोनातून 120 बेडचं आपलं जे हॉस्पिटल आहे ते लवकर कसं कार्यान्वित होईल ते आपलं बघितलं पाहिजे. जे डीननी सांगितलं की ऍडिशनल 120 बेड वाढवतोय ना आपण, तर ते लवकर फंक्शनल व्हायला पाहिजे असं मला वाटतं. राहिला प्रश्न इथं रेमडेसिवीर आणि टॉसिलिझुमाब. आता ते पवार साहेबांच्या खऱ्या अर्थाने पुढाकाराने त्यांनी अजून तर आपण आरोग्य विभाग आणि मेडिकल एज्युकेशनचं एक मोठं टेंडर काढून त्यांचे ते येत आहेत आणि ह्या 4-5 दिवसात आपल्याला सगळीकडे आपण रेमडेसिवीरचा पुरवठा मोठ्या पद्धतीने होईल असा एन्श्योर करतोय. पण तत्पूर्वी पवार साहेबांनी स्वतः लक्ष घालून रेमडेसिवीरच्या बरेचसे इंजेक्शन प्रत्येक जिल्ह्यात देण्यासाठी माझ्याजवळ दिले होते. तर मी आजही त्याच्यात 20 आणले, साहेबांनी पण काही त्यांच्याकडून बोलतील, पण मला वाटतं की अगोदर मी 20 एक दिले होते, असे 40-50 प्रत्येक जिल्ह्याला आपण देतोय. तर मला वाटतं की त्याची पण कमतरता भासणार नाही आणि त्याची पण काळजी आपण घेऊया. आणि आपण मोठ्या पद्धतीनं टेंडर काढलेलं आहे आणि त्याच्या बाबतीत पुरवठा केला जाईल. त्यामुळं ह्या दोन्हीची जी काही उणीव आहे ती पुढे राहणार. रेमडेसिवीर आणि टोसिलिझुमॅब विषयी सर एक छोटीशी माहिती सांगायचं सर. हे दोन्ही औषधं रिसर्च मध्ये आहेत सर आणि या औषधांची पूर्ण उपयुक्तता अजून सिद्ध झालेली नाहीये. तर मुंबई पुण्यामध्ये पण याची मोठ्या प्रमाणात मागणी आली, मग मागणीनंतर कमतरतेनंतर ब्लॅक मार्केटिंग सर असे बरेचसे हे होतात. तर ह्या औषधांचा डॉक्टरांनी खूप जबाबदारीने आणि कमीत कमी प्रमाणात जिथे आवश्यकता असेल तिथेच वापर केला पाहिजे. त्याचा एक वेबिनार आपण घेतला पाहिजे, सगळ्यांना एज्युकेट करायचं. दुसरं मुंबई पॅटर्न काल एक आपल्याला चर्चा झाली की वॉर रूम प्रत्येक वॉर्ड निहाय असावं. आता आपल्याला ऍम्ब्युलन्स असेल वॉर्ड, तिथे कसं आहे की वॉर रूम एव्हरी वॉर्ड, तिथे 24 वॉर्ड आहेत मोठे, त्याच्यात त्या वॉर्डच्या वॉर रूम मध्ये 10 ऍम्ब्युलन्सेस उभा आहेत, 10 डॉक्टर्स उभे आहेत आणि ते आल्याच्या नंतर म्हणजे त्या वॉर्डातली कुठलीही केस पटकन तिथे जाते, तिथून ते मग बेड देण्याचा विषय असो अन्य काही विषय असो. तर असं कुठेतरी मला वाटतं की युनिफाईड, काल जी चर्चा चालू होती आपली की युनिडायरेक्शनल युनिफाईड त्या गोष्टी व्हाव्यात.
तर तो एक आपल्याला काही जे जसं आता पुण्यामध्ये सुद्धा आपण काल मुंबई पॅटर्नच्या अनुषंगाने चर्चा केली, तर तो एक आपल्याला मी रिपिटेशन न करता सांगू इच्छितो. तर लास्ट मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळी आमदार मंडळींनी जे काही आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने आपण ज्या रिक्त जागा आहेत, PSCच्या सांगितल्या, ग्रामीण रुग्णालयाच्या सांगितल्या, ह्या जवळजवळ मोठ्या संख्येने आपल्या आरोग्य विभागाच्या रिक्त जागा होत्याच. आपण सगळेच जण विधानसभेत होतात, आपण ते आश्वस्त केलं होतं की हे करायचं, त्यात कोविड सुरू झालं, त्याच्यामुळे हे सगळं राहिलं थोडंफार. पण आम्ही त्याच्यात एकदम शॉर्टकट करून, म्हणजे कुठे इंटरव्ह्यूज नाही, काही नाही, जी मागे मेगा भरती झाली करण्याचे अर्ज आले होते त्याच्यावरूनच आम्ही फाईलमध्ये लिहून टाकले की मेरिटवर ते देऊन टाकावं आणि त्या दृष्टिकोनातून करावं. तर ह्या 15 दिवसात 20 दिवसात अपेक्षा आहे की नर्सेस, तुमचे जे अगदी क्लास 4 वॉर्ड बॉईज पासून तर सगळ्या गोष्टी आपण भरण्याची, म्हणजे जे रेग्युलर परमनंट पद आहेत त्याचं मी बोलतोय. राहिलं कोविडच्या हद्दीपर्यंत इतके अँपल अधिकार कलेक्टरांना दिलेले आहेत की तुम्ही कोविडच्या नावाखाली तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल तुम्ही पगार ठरवायचा आणि द्यायचा, याच्यात कुठेही तुम्हाला काही नाही म्हणलं जात नाही. त्यामुळे तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यूज ठेवा, तुम्ही काय वाटेल ते करा, परंतु डॉक्टर नाहीत, नर्स नाही आणि तुमचे वॉर्ड बॉईज नाहीत अशी व्यवस्था करू नका. हे बघा, प्रॉपर छोटं नर्सिंग केअर जर गेलं तरी पेशंट, ऑक्सिजनचा पेशंट आहे आणि तो जर चालत चालत रात्री जात असेल बाथरूमला, टॉयलेटला, तर ते योग्य नाही. त्याच्यात सुद्धा पेशंट रात्री 1 ते पहाटे 5 पर्यंतचे मृत्यू झालेल्याचे केसेस काल आपल्या ह्याच्यात दाखवलं. माझी विनंती एवढीच आहे की हे जे काही वॉर्ड बॉय लागतात, ती मावशी मामा काय लागतात तिथं त्या याच्यात, ते देण्याचं काम किंवा तिथे ते पॅन्स ठेवण्याचं काम, हे जे काही मायन्यूट छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मला वाटतं केल्या पाहिजेत. आणि शेवटचा मुद्दा एवढाच आहे की रॅम्पअप करण्याचं जे प्रणितींनी आणि सगळ्याच आमदारांनी सांगितलं की आपल्याला पुढच्या केसेस लक्षात घेऊन मग पालकमंत्री महोदय आपल्याला जर काही प्रमाणात जरी आपल्याला जसं मुंबईचं आपण केलं त्या धर्तीवर तेवढं जरी नसेल लागलं तरी सुद्धा CCC, DCHC आणि DCH खास करून जर लागत असेल, जर ह्या संख्येने वाढणार असेल तर त्याची प्रॉपर नियोजन आपण जरूर करून ठेवावंच. हे पण मी सांगतो, ऐन वेळेवर त्रास होऊ नये. कारण हे जे लॉकडाऊन तुमचं झालंय, दुसरा दिवस आहे लॉकडाऊनचा, आता अजून 8 दिवस आहे, त्या 8 दिवसात तुम्ही प्लॅनिंग करा, अन्य काय जे काही करता येईल ते करा, परंतु मला वाटतं की त्याच्या बाबतीतलं लक्ष घाला. आणि काही चांगल्या सूचना आहेत की दूध, फळ, भाजीपाला वगैरेच्या अँटीजन टेस्ट करून घ्या, असं मला वाटतं मामांनी सांगितलं, तर ते पण मला वाटतं करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या बाबतीत जे राऊतांनी सांगितलं तर ते पालकमंत्री महोदय काळजी घेतील. आमचे जर तालुका हेल्थ ऑफिसर वगैरे बार्शीची काय अडचण असेल तर त्यातही आम्ही नक्कीच काळजी घेऊन दुरुस्ती करू. महापौर मॅडमनी निधीची वगैरे सांगितले, जिल्हा परिषद अध्यक्षांनी रॅपिड अँटीजन टेस्ट वाढवायला सांगितलंय आणि खासदार साहेबांनी प्रांत तहसीलदारचा तर विषय सांगितला आणि प्रायव्हेट हॉस्पिटलचा सांगितलाय. मला वाटतं इन जनरल जे काही आपले मुद्दे मी लिहून घेतलेले सगळ्या गोष्टी करून या ठिकाणी मी वेळ अधिक घेऊ इच्छित नाही. तर आपल्याला एकच आहे की 100% सगळ्यांना टीमवर्कनी काम करायचंय आणि टीमवर्कनी काम करून मी 3 तास झूम मीटिंग घेतली. त्यानंतर साहेबांनी मला मागच्या वेळेस सांगितलं होतं, मी मागच्या वेळेस मी गृहमंत्री आलो त्यावेळेस दिवसभर घेतली. आज स्वतः साहेब आले, कारण साहेबांचं स्वतः सोलापूर बद्दल त्यांनी प्रतिनिधित्व केलं, सोलापूरमध्ये विशेष त्यांचं लक्षही असतं, त्यामुळे आवर्जून आम्ही आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच ही जी काही काळजी राज्याचे नेतृत्व सगळेजण करतायत, आपण सगळ्यांनीच खूप गांभीर्याने घ्यावं. आपण घेतायत नाही असं नाही, पण अधिक त्याच्यात जरा लक्ष देण्याची गरज आहे. पोलीस विभागाने सुद्धा जे काही लॉकडाऊनचा विषय असेल, स्प्रेड रोखणं हे तुमचंच मुख्य काम आहे. त्यामुळे कंटेनमेंट झोन्स मध्ये पेरिमीटर कंट्रोल वगैरे वगैरे हा जो काही विषय असेल तो काम करणं. आणि आरोग्य विभाग आणि खास करून आपलं सिव्हिल हॉस्पिटल, तुमच्या बाबतीत खूप अपेक्षा आहे. तुम्ही अति काळजी घेऊन डीन साहेब काम करावं. तुमच्या ज्या काही मागण्या केलेल्या आहेत तुम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या लक्ष देऊ. कमिशनर साहेबांनी सुद्धा ज्या UD वगैरे कडे मागण्या केलेल्या आहेत, मी स्वतः UD मिनिस्टरला बोलेल, मी गेल्यानंतर UD सेक्रेटरीला बोलेल पाटकांना. डीन साहेबांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सुद्धा मी लिहून घेतल्यात. मी मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर अमित देशमुखला बोलेल आणि अन्य तुमच्या म्हणजे मला आणखीन एक तुम्हाला सांगायचंय की स्वॅबची जी आपली पद्धत आहे ती थ्रोट मधून घेण्याऐवजी नेझल घेतला पाहिजे असं मला DMER सांगत होते, कारण त्याची अॅक्युरसी नेझलची जास्त आहे आणि तुमचे जे स्वॅब टेस्टिंग जास्त जे इथे केले गेले हे सगळे थ्रोटचे घेतले गेले असं मला त्यांनी सांगितलं. मी आता येताना साहेबांबरोबर असताना मला गाडीत फोन आला त्यांचा, तात्याराव लाडेंचा.
त्यांनी सांगितलं साहेब नेझलला मी सांगितलंय आपण पण आपल्या मार्गदर्शनात सांगा, त्यामुळे त्याही गोष्टीची आपण काळजी घ्या. आता आम्ही दोनों घेते सर, नेझल आणि माउथ दोनों घेते. मॅडम कॉन्स्टिट्युएंट